नमस्कार मित्रांनो, मी स्वानंद गांगल आणि तुम्ही बघताय न्यूज डंका। मित्रांनो, तुम्हाला शीर्षकावरनं अंदाज आला असेल की आजचा आपला विषय काय आहे। आज आपण बोलणार आहोत राजू शेट्टी यांच्याबद्दल। राजू शेट्टी हे महाराष्ट्रातले शेतकरी नेते म्हणून प्रसिद्ध आहेत। ते माजी खासदार राहिलेले आहेत हातकणंगले या मतदारसंघातनं आणि 2019ला अर्थात त्यांचा पराभव झाला, पण त्याच्या आधी ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते। स्वाभिमानी शेतकरी संघटना ही त्यांची शेतकऱ्यांसाठी काम करणारी संघटना आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सतत मांडणारे, त्यांच्यासाठी आवाज उठवणारे, त्याच्यावर बेतलेलं राजकारण करणारे असे एक नेते म्हणून राजू शेट्टी यांची ओळख आहे। आधी ते शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेसोबत कार्यरत होते, नंतर त्यांनी स्वतःची संघटना सुरू केली। राजू शेट्टी सध्या चर्चेत आहेत। त्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात एक प्रकारे नाराजी व्यक्त केल्यामुळे किंवा त्यांचं समाधान नाहीये, त्यांचं असं म्हणणं आहे की महाविकास आघाडी सरकार जे महाराष्ट्रातलं विद्यमान सरकार आहे ते अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीये आणि अर्थातच शेतकऱ्यांचे गेल्या काही महिन्यातले किंवा गेल्या 2.5 वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचे जी हाल महाराष्ट्रातल्या झालेली आहे अवस्था, हे सगळं बघून राजू शेट्टींना असं वाटलं तर त्यात काहीच नवल नाही। म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी आज अशी परिस्थिती आहे की त्याच्यावर ज्या प्रकारे संकट येत आहेत, आसमानी येतच होतं, त्यात सरकारी संकटही येत आहे, वीज तोडणी त्याची खूप मोठ्या प्रमाणात केली जाते, सरकारकडनं नुकसान भरपाई मिळत नाहीये, कर्जमाफी वगैरे अशा अनेक समस्या त्याच्या आहेत। आणि अगदी काय म्हणू, स्वतःचं शूटिंग करून आत्महत्या करणं किंवा मंत्रालयाच्या इथे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणं वगैरे असे अनेक प्रकार आपण बघितलेले आहेत या काळात। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अवस्थेवरनं राजू शेट्टी जर का नाराज असतील सरकारवर तर त्यात काही गैर नाही, पण तो विषय आत्ता नाहीये की म्हणजे राजू शेट्टींची नाराजी नेमकी कशावरनं आहे हा मला वाटतं आत्ता चर्चेचा विषय नाहीये। पण मी जे शीर्षक म्हटलं, राजू शेट्टी हे महाराष्ट्राचे रामविलास पासवान ठरणार का, हा मला एक प्रश्न पडलाय। आणि हा प्रश्न अशासाठी पडलाय, रामविलास पासवान हे जर का आठवत असतील आपल्याला तर अर्थात उत्तरेकडनं येणारे एक नेते, ज्यांनी कायम काय म्हणू आपण दलितांचं, पिछडे घटक यांचं राजकारण केलं आणि ते पुढे आले। पण रामविलास पासवान यांची एक खासियत होती, म्हणजे सुरुवातीला त्यांची जर का कारकीर्द आपण बघितली तर त्यांची कारकीर्द ही जनता पार्टीपासून सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही, आणीबाणीच्या विरोधात। आणि मग ते त्यावेळेला जयप्रकाश नारायण, त्यांचा भाऊ राजनारायण वगैरे या सगळ्यांचे खूप निकटवर्ती होते, जवळचे संबंध त्यांचे होते आणि त्याच्यापासून त्यांच्या कारकिर्दीला खरी सुरुवात झाली। पण या रामविलास पासवान यांची खासियत बघितली तर नंतरच्या काळात म्हणजे 90च्या दशकाचा पुढचा काय सगळं आपण बघितला तर सातत्याने सत्ता आणि सत्तेच्या अनुषंगाने येणारी मंत्रिपद याच्याशी खूप जवळीक असलेले नेते म्हणून रामविलास पासवान यांची ओळख होती। म्हणजे जर का आपण नरसिंहरावांच्या नंतरचा कालखंड बघितला तर व्ही.पी. सिंग असू देत, गुजराल असू देत, देवेगौडा असू देत, अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले, त्यानंतर मनमोहन सिंग झाले, नरेंद्र मोदी झाले, या सगळ्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीत एक मंत्री हा कायम होता, नक्की होता आणि त्या मंत्र्याचं नाव रामविलास पासवान। म्हणजे त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जायचं की सरकार कोणाचं येणार आहे, कोणाची हवा चालली आहे हे रामविलास पासवान यांना बरोबर समजायचं आणि त्यानुसार ते उडी घ्यायचे, उडी मारायचे। काय असतं, या छोट्या पक्ष असतात यांना हे सोयीचं असतं की मी कोणासोबत कधीही जाऊ शकतो आणि त्याला कारण काही देता येतं। म्हणजे जसं राजू शेट्टी सध्या शेतकऱ्यांच्या याच्यावरनं नाराज आहेत, तसं रामविलास पासवानांनी इतर कदाचित काही कारणं दिली असतील, पण त्यांना हे असं उड्या मारणं इथून तिथे तिथून इथे त्यांच्यासाठी फार काही मोठं नसतं। बरं, नरेंद्र मोदींच्या आधीची जी मी नावं घेतली त्यापैकी कोणालाच पूर्ण बहुमत नव्हतं, त्यामुळे त्यांना संख्येची जुळवाजुळव करायची होती। स्पष्ट बहुमत नसल्यामुळे त्यांना अलायन्स गव्हर्नमेंट, ज्याला युतीचं सरकार म्हणतात, अशा प्रकारचं चालवायचं होतं आणि अशा सरकार चालवताना हे छोटे मोठे घटक अर्थातच महत्वाचे ठरतात।
राजू शेट्टी आणि पासवान यांची तुलना मला का करावीशी वाटली, तर राजू शेट्टींची जर का आपण कारकीर्द बघितली गेल्या काही वर्षातली, तर ते तशा प्रकारची मला वाटली. म्हणजे तो योगायोग असू शकतो किंवा काहीही म्हणा, पण 2014च्या आधी स्वाभिमानी शेतकरी संघटना जो राजू शेट्टींचा पक्ष होता तो महायुतीत सहभागी झाला. महायुती हे त्यावेळेला जी निर्माण झाली होती, म्हणजे ज्यात भाजप होता, शिवसेना होती, रामदास आठवले यांचा रिपाई होता, स्वाभिमानी शेतकरी संघटना होती, महादेव जानकर, अशा 5 पक्षांची ती युती, अशी ती महायुती म्हणून ती त्यावेळेला झाली होती. आणि अर्थात मग 2014ला नरेंद्र मोदींचं सरकार आलं, 2014ला महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं. शिवसेना भाजप युती ही 2014च्या आधी तुटली होती, तरी देखील त्यावेळेला हे बाकीचे जे 3 पक्ष होते ते शिवसेनेसोबत गेले नव्हते, ते भाजप सोबत होते. हवा कोणाची चालली होती? देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने 120 पेक्षा जास्त आमदार निवडून आणले. मग त्यांचा शपथविधी झाला, पवारांनी बाहेरून पाठिंबा दिला वगैरे वगैरे. पण फायदा कुठून होता किंवा सत्तेत कोण बसणार होतो याची एक चाहूल म्हणा किंवा या सगळ्याचा अंदाज कदाचित त्यावेळेला यांना आला होता. भविष्यात 2017 मध्ये पुन्हा शेतकऱ्यांचंच कारण देत त्याच धोरणाचा हे मांडत राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी हा महायुतीतून बाहेर पडला. 2017 साली बाहेर पडले त्यावेळेला त्यांनी त्यांच्याच पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांच्यावर कारवाई केली होती. आता सदाभाऊ खोत हे भाजपच्याच सोबत आहेत, पण राजू शेट्टी त्यातनं बाहेर पडले होते. 2019ची निवडणूक त्यांनी काय म्हणू युतीत लढवली नाही, त्यांनी स्वतः ती निवडणूक लढवली, त्यांचा पराभव झाला. तो पराभव केला शिवसेनेच्याच उमेदवाराने, कारण की युतीच्या जागा वाटपात तो मतदारसंघ शिवसेनेला सुटला होता. पण 2018 मध्ये त्यांचं एक सूचक वक्तव्य राजू शेट्टी यांचं आलं होतं. ते वक्तव्य असं होतं की जर शिवसेना भाजपची साथ सोडत असेल तर आम्ही शिवसेनेसोबत जायला इच्छुक आहोत, तयार आहोत. तेव्हा कुठेही म्हणजे अर्थात शिवसेना आणि भाजप यांच्यात कुजबूज काय म्हणू लुटूपुटूची लढाई किंवा अशा प्रकारे म्हणू शकतो आरोप प्रत्यारोप सुरू होते. शिवसेनेतलं सामनातनं भाजपवर टीका होत होती. महानगरपालिका अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले होते, पण राज्यातलं सरकार दोघंही एकत्र चालवत होते. लोकसभा निवडणुका एकत्र लढल्या, त्यानंतर विधानसभा निवडणुका एकत्र लढल्या. तरी देखील 2018 मध्ये त्याच्या आधीच राजू शेट्टी यांनी हे असं सांगितलं होतं की शिवसेना जर भाजपपासून दूर जात असेल तर आम्ही आता शिवसेनेसोबत जाऊ. म्हणजे 2014 मध्ये ज्या वेळेला हे 2 पक्ष वेगळे झाले त्यावेळेला ही सगळी लोक आणि त्यात राजू शेट्टी ही प्रामुख्याने हे भाजप सोबत होते. आणि 2019च्या आधी ते म्हणतात की आम्ही शिवसेनेसोबत जायला तयार आहोत. हवा शिवसेनेची चालताना दिसत होती का? नाही. कुठल्याही कारणाने किंवा कोणत्याही भविष्यवेत्त्याने त्यावेळेला महाविकास आघाडीचा प्रयोग होईल असं कोणाच्या स्वप्नात तरी होतं का? म्हणजे बाकीच्या सोडा ना, शरद पवार उद्धव ठाकरे यांच्या तरी स्वप्नात असेल का मला माहित नाही. मग बाकीचे विश्लेषक, भविष्यवेत्ते, जाणकार, पत्रकार हे तर फार लांब राहिले. पण असा महाविकास आघाडीचा प्रयोग होईल हे कोणालाच वाटलं नव्हतं. पण 2019ची विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर त्यात काय झालं हे आपण सगळ्यांनी बघितलं. आणि त्या निवडणुकीत भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. पण तरी देखील भारतीय जनता पार्टी आज महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून बसला आहे. आणि महाविकास आघाडी असं 3 पक्षांचं समीकरण जमलं, जे अशक्य वाटत होतं त्यावेळेला, ते जमलं. आणि त्यात राजू शेट्टी होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये राजू शेट्टी होते ज्यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं त्यावेळेला विधानसभेतील नेते म्हणून नाव पुढे करण्यात आलं. त्यावेळेला सूचक म्हणून, म्हणजे प्रस्ताव असतो त्याला सूचक असतो, अनुमोदक असतो, तर तसं सूचक म्हणून त्या प्रस्तावाच्या वेळेला राजू शेट्टी यांचं नाव होतं. राजू शेट्टी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करताना सूचक होते. त्यानंतर राजू शेट्टी आता जवळपास या सरकारला 2.5 वर्ष होत असताना म्हणतायत की आम्ही या सरकारवर नाराज आहोत आणि नाराजी व्यक्त केली. आपण या सरकारमधनं बाहेर
पडणार असल्याचं त्यांनी थेट जाहीर केलं नाहीये, पण तरीही त्या संदर्भातील किंवा त्या अनुषंगाने त्यांनी सूचक असं वक्तव्य केलं आहे. ते बाहेर पडण्याचा निर्णय घेऊही शकतात. त्यांनी असं म्हटलंय की जायचा सरकार यासोबत जायचा निर्णय हा माझ्या एकट्याचा नव्हता, तो आम्ही संघटना म्हणून पक्ष म्हणून एकत्र घेतला होता. तर 5 एप्रिलला या आमची जी बैठक होईल या बैठकीत हा निर्णय होईल. आता या तारखेचं महत्व असं आहे की 5 एप्रिलला ही बैठक आहे आणि योगायोग असा आहे की 6 एप्रिलला भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन आहे. हा मी फक्त योगायोग सांगितला, मला याच्यात अजून काही सूचित करायचं नाहीये, पण हा फक्त एक योगायोग आहे. आणि आता जर पुन्हा एकदा राजू शेट्टी हे एनडीए मध्ये जाणार का अशी चर्चा रंगलेली आहे, भाजप सोबत जाणार का अशी चर्चा रंगलेली आहे. आणि राजू शेट्टींच्या संदर्भात बोलायचं झालं तर आत्ता बातम्या मला अशा वाचनात आल्या काही की कोल्हापूरमध्ये जी कोल्हापूर उत्तर या जागेची पोटनिवडणूक लागलेली आहे त्याच्या अनुषंगाने भाजपच्या नेत्यांनीही राजू शेट्टींची भेट घेतलेली आहे. त्या भागात राजू शेट्टींचं काम आहे, संघटनात्मक काम आहे किंवा इतर त्यांना जनाधार आहे म्हणून कदाचित ही भेट असेल आणि निवडणुकीत पाठिंबा द्यावा अशी कदाचित मागणी झाली असेल. देवेंद्र फडणवीस यांनी या विषयात मत व्यक्त केल्याच्याही बातम्या वाचनात येत आहेत की फडणवीस असं म्हणालेले आहेत भाजपचे नेते की राजू शेट्टी हे आमच्या सोबत होते, नंतर काही कारणांनी ते दुरावले आणि तिकडे गेले, पण ते जे पास्ट रिलेशन आहे हे विसरल्याचं दिसत नाहीये. त्यामुळे राजू शेट्टी हे आता पुन्हा एकदा भाजप सोबत किंवा एनडीए कडे वळणार का, आणि जर तसे ते वळणार असतील तर याचा अर्थ महाराष्ट्रातले राजकीय वारे हे दुसऱ्या कुठल्या बाजूने वाहतायत का, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कारण की आत्तापर्यंत राजू शेट्टींचा इतिहास जर का बघितला, भले त्यांना फार असे काही महत्वाची पदं जसं मी पासवानांचं म्हणालो की सलग मंत्री राहिले ते, म्हणजे काही माझ्या मते मधला काय होता की ते मंत्री नव्हते 2009 ते 14 माझ्या मते, पण बाकी सोडतात त्यांनी या 7 पंतप्रधानांच्या अंडर म्हणून आपण काम केलेलं आहे, 6 पंतप्रधान. तर तशा प्रकारे राजू शेट्टी हे देखील तशाच प्रकारच्या कोलांट्या उड्या आणि अलायन्स बदलणं किंवा युतीतले मित्र बदलणं हे करताना दिसतायत आत्तापर्यंतचा इतिहास लक्षात घेता. म्हणजे ते ज्यांच्यासोबत जात आहेत किंवा ज्यांच्यासोबत जायची इच्छा व्यक्त करतायत ते बहुधा सत्तेतच येणारे असतात किंवा येतात असं आपण म्हणू. तर तसे ते आत्ता भाजपसोबत जाणार का, आणि जर जाणार असतील तर महाराष्ट्रातील राजकीय वारे वेगळ्या तऱ्हेने वाहत आहेत असं म्हणायचं का. असं म्हटलं जातं की राज्यपालांनी जी 12 आमदारांची नियुक्ती अडवून ठेवलेली आहे, सरकारकडनं ज्या नावांची चर्चा आहे त्यात राजू शेट्टी यांचं नाव होतं असं म्हटलं जातं. त्याच्याबद्दल कुठलंही अजून ठोस माहिती समोर आलेली नाही, ती नावं गुप्त आहेत, पण ज्या काही चर्चा त्यात एक राजू शेट्टींचं नाव असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राजू शेट्टींना आमदारकीचं एक प्रकारे काय म्हणू देण्याचं आश्वासन कदाचित महाविकास आघाडी सरकारने दिलं असेल, पण ते पूर्ण होताना दिसत नाहीये. बरं, विधान परिषदेवर नियुक्ती होत नाहीये म्हटल्यावर विधानसभेच्या कुठे पोटनिवडणुकीला किंवा इतर विधान परिषदेचे जे निवडून जातात लोक तिथे कुठे राजू शेट्टींना प्राधान्य मिळत आहे असंही दिसत नाहीये. त्यामुळे कदाचित राजू शेट्टींना तो कसलाच फायदा होताना दिसत नसल्यामुळे राजू शेट्टी हे फ्रस्ट्रेट झाले असतील आणि त्यांना या आघाडी सरकारमधून बाहेर पडावं असं वाटत असेल. किंवा अर्थात आपलं सुरुवातीला बोलणं झालं शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा आहेच. महाराष्ट्रातले शेतकऱ्यांची जी अवस्था या सरकारने केलेली आहे ते बघता आपण जर सरकारसोबत राहिलो तर आपल्या पाठी असलेल्या शेतकऱ्यांचा जनाधार कमी होईल, आपलं नाव खराब होईल याची भीती राजू शेट्टींना वाटत असू शकते. म्हणूनही त्यांनी या सरकारला रामराम ठोकायचा निर्णय घेतलेला असू शकतो. घेतलाय का नाही माहीत नाही, ते बघावं लागेल. पण तसा जर तो घेतला असेल आणि त्यांनी भाजपसोबत जायचा निर्णय घेतला तर याचा अर्थ नेमका काय घ्यायचा हे येणारा काय आणि भविष्यच ठरवेल. राजू शेट्टी हे महाराष्ट्राचे रामविलास पासवान ठरतात का हे देखील तेव्हाच कळेल. कारण की सरकार जाणार, पडणार, गडगडणार, कोसळणार, राष्ट्रपती राजवट येणार नाही येणार काहीही माहीत नाहीये, काहीही माहीत नाहीये.
चर्चा खूप आहे, ती कायमच होती, पण काहीच कल्पना येत नाहीये किंवा तसं काही घडेल असं होऊही शकतं, नाहीही होऊ शकत. त्यामुळे खात्रीला कोणीच सांगू शकत नाहीये. पण येणाऱ्या काळात नक्की बघूया आणि त्यावर तेव्हा बोलूच या. आज इथेच थांबतो, तुमची रजा घेतो. तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवा आणि न्यूज डंकाचा चॅनल जर का सबस्क्राईब केला नसेल तर तो जरूर सबस्क्राईब करा. लवकरच पुन्हा एकदा भेटू नव्या एका व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.